छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर शहरामध्ये मतदार यादीतील घोळ समोर आलाय। मतदान यादीमध्ये राहुल साळुंके या तरुणाचं नाव नोंदवलं गेलंय, मात्र त्याच मतदार यादीमध्ये त्याचाच फोटो वापरून एका बनावट नावाची नोंदणी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्यानं दगडफेक केली। शेतकऱ्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची काच फोडली आहे। दगडफेक करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बीड ते परळी मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। फलटणमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे। मालवण शहरातील आकर्षण असलेल्या रॉक गार्डन येथील लाईट सेवा विजेअभावी बंद झाली आहे। लाईट बंद असल्यानं रॉक गार्डन बंद ठेवण्याचा निर्णय मालवण नगर परिषदेने घेतलाय। या निर्णयाविरोधात मालवणमधील काही नागरिकांनी नगर परिषदेवरती धडक दिली आहे। बार्शी तालुक्यातील कुसळम गावामध्ये ऑनलाईन गेमच्या व्यसनानं एका तरुणानं आत्महत्या केली आहे। चक्री गेमच्या नादामध्ये आता कर्जबाजारी झाल्यानं आता समाधान ननवरे या तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती आहे। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संभाजीनगरमध्ये वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। ही घटना संपूर्ण सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षेवरती आघात करणारी असल्याची माहिती आता त्यांनी दिली आहे। कृषी विभागाकडून बियाणं विक्रीसाठी कृषी विक्रेत्यांवर साथी ॲप 2चं पोर्टल वापर बंधनकारक करू नये यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक दिवसीय दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय कृषी विक्रेत्यांनी घेतलेला आहे। राज्यामध्ये ऊसाच्या चालू गळतीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवरच ऊसाचे दर आंदोलन चांगलंच पेटणार असल्याचं दिसतंय। ऊसाला प्रतिटन विनाकापात 3,751 रुपयांचा दर आणि मागील हंगामातील 200 हप्ता दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलेला आहे। कापणीच्या वेळी आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला असून भिवंडीतील नुकसानग्रस्त भागामध्ये भात शेतजमिनीची आमदार शांताराम मोरेंनी पाहणी केलेली आहे। पश्चिम मध्य बंगालच्या खाडीमध्ये मोन्था चक्रीवादळ धडकलंय। कोकणातही सध्या समुद्रातलं वातावरण बदललं असून जोरदार लाटा किनाऱ्यावरती धडकत असल्याचं बोललं जातं। औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर रेल्वे स्थानकाचं सुद्धा नाव अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं। भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते रेल्वे स्थानकाच्या लोकार्पण करण्यात आलं। परतीच्या पावसामुळे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक आता सुरू झालेली आहे। त्यामुळे आता उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 11,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असून प्रशासनानं भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे।